नमस्कार, मी गिरिजा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत वरळी येथील फायर ब्रिगेड क्वार्टर्स मध्ये. अग्निशमन दलाचे कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्याला अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडतात. अशीच जबाबदारी पार पाडत असताना तब्बल 6 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धीरज बैकर यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचं नाव त्यांनी ठेवलं स्मिधी. चला तर मग भेटूया स्मिधीला आणि बैकर कुटुंबियांना. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चलाता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा. हाय स्मिधी. Sweetie, say hi. 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 Puppy de. Say hi. Like kiss de. Say hi, Smithy. स्मिधीला माझ्यापेक्षा जास्त बदक आवडलंय. नेव्हर माइंड. हळूहळू आवडेन कदाचित मी. तोपर्यंत आपण जाणून घेऊया हे सगळे स्मिधीचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. मी स्मिधीची मम्मी स्मिता बैकर. He's फादर धीरज बैकर. बोला. मी स्मिधीची मावशी मिलिटा लाड. सिद्धीची मावशी आजी आणि रंजना सदानंद ठाकूर. ओके. मी स्मितीचा मामा. माझं पूर्ण नाव साईनाथ चंद्रकांत धुमाळ. मी स्मिधीची छोटी आत्या रचना कांबळे. मी बाळाची आजी लीला बैकर. ओके. मी बाळाची छोटी आजी रेणुका धुमाळ. सगळ्यांची छान ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया स्मिधीच्या आई बाबांशी. तुमचं लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज असं काहीतरी मधलं आहे. काय बरं ही गोष्ट? ऍक्च्युली आमचं लव्ह कम अरेंज कम लव्ह आहे. हे काय असतं? सांगा बरं समजा. मी करते ना एक्सप्लेन. ऍक्च्युली लव्ह मॅरेज म्हणजे कसं स्वतः मुलगा शोधणं, तर तसं नाही केलेलं आहे. मुलगा म्हणजे ह्याला आमच्या घरच्यांनी शोधलं. बर. बघायला आला, पण मी तेव्हा त्याला रिजेक्ट केला. का हो? असं काय असं पर्टिक्युलर कारण नाहीये त्याचं. मला वरळी एरिया आवडत नव्हता. तुम्हाला नाही, एरियाला रिजेक्ट केलं होतं. बर. त्याच्यामुळे मी नाही सांगितलं. आणि आफ्टर लॉंग टाइम मी माझ्या मम्मीला म्हटलं, अरे याचा फोटो आपल्याकडे आहे, नंबर मागे आहे, त्याला फोन करून त्याचा फोटो रिटर्न देऊन टाक, गरज नाहीये आपल्याला. बरोबर. आणि मग मम्माने त्याला फोन केला आणि तो म्हणाला की तिचं झालंय का, जमलंय का. तर मग ती म्हणाली नाही म्हणून. मग मला नंबर द्या. मग नंबर घेतल्यानंतर त्याने मला फोन केला आणि मग ह्या इन बिटवीन मग आमची फ्रेंडशिप झाली. 1 वर्ष घेतला आम्ही दोघांना एकमेकांना ओळखण्यासाठी. आणि नंतर मग मी हो म्हटलं आणि मग काय अरेंज झाला. अरेंज कम लव्ह कम अरेंज कम लव्ह. अरे कन्फ्युजिंग. वा वा वा. तुम्ही आधीच पसंत केलं होतं का? तिला पहिल्या मला क्लिक झाली होती ती. ओके. नंतर मग खाली आल्यानंतर मग मध्यस्थीने सांगितलं तुला नकार दिलेला आहे. मग वाईट वाटलं ना. मी एकदम हे झालं, एकदम चकित झालो. मी घरी येऊन बघितलं मी स्वतःला, काय माझ्यामध्ये कमी काय. नंतर मग त्याच्या आईचा फोन आला. नंतर मी तिचा नंबर घेतला. विचारायला का बरं तुम्हाला नाही म्हटलं? मी माझी फ्रेंडशिप कर म्हटलं, मला ओळख. फ्रेंडशिप केल्यानंतर तू मला हवं कर. बर. तसं मग कन्व्हिन्स केलं मी तसं. ओके ओके. तुम्ही काय करता? मी मुंबई अग्निशमन दलामध्ये फायर फायटर. अरे वा. आणि तुम्ही? आणि मी एका सोसायटीमध्ये अकाउंट्स मध्ये. ओके, ग्रेट. आणि लग्नानंतर किती वर्षांनी स्मिधीचा जन्म झाला? जवळ 6 वर्षांनी. तसं तुम्ही प्लॅन केलं होतं? 1 वर्षाचा प्लॅन होता आमचा, पण नंतर मग सेकंड इयर मध्ये की का नाही होतं, मग आम्ही ट्रीटमेंट स्टार्ट केली. ओके ओके. मग हा काळ कठीण होता? लोक विचारायचे किंवा असं काही झालं होतं? फारच कठीण होता. म्हणजे घरातलं एवढं प्रेशराईज नव्हतं, पण बाहेर गावी वगैरे गेल्यावर काय. पण त्याच्यासाठी माझी सासू. ऍक्च्युली जुन्या मंडळींमध्ये उठणं बसणं बंदच झालं होतं. ऍक्च्युली जुने लोक बोटं ठेवायचे, नावं ठेवायचे, तुम्हाला एवढे वर्ष झालं नाही काय नाही. त्याच्या माझे मित्रमंडळी ती सगळे समजून घ्यायचे. मला थोडा प्रॉब्लेम असू शकतो, वयस्कर लोकांना. ते वयस्कर लोकांना समजू शकत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या सावलीला सुद्धा जात नव्हतं मी. बर. नाव फारच इंटरेस्टिंग आहे. तर हे कसं ठेवलं? तुला ती प्रेग्नेंट होती तेव्हा आम्ही विचार केला होता की मुलगा झाला की नाव ठेवायचं काय, मुलगीला काय ठेवायचं. बर.
मुलगाबद्दल मी मतलब थोडी इंग्लिश नावं थोडी शोधली होती. बर विल्सन, रॉबर्ट हे ते असं काहीतरी नवीन का वेगळं काहीतरी डॅशिंग नाव काहीतरी म्हटलं. डॅशिंग नाव. बर आपली मराठी नावं डॅशिंग नसतात. विल्सन रॉबर्ट लय डॅशिंग. रॅम्बो वगैरे असं काहीतरी नाव आहे. रॅम्बो डॅशिंग नाही, रॅम्बो तोडफोडीचं नाव आहे. पण जेव्हा विचार केला आम्ही मुलगी झाली तर काय करायचं म्हणून मुलगी बरीच नावं आली. पण माझ्या डोक्यात विचार आला, हिचं नाव स्मिता आहे, माझं धीरज आहे, दोघांची स्मी आणि माझा धी एक स्मितिक नाव तयार होते. आणि तसं म्हणजे ठरवलं आणि मुलगीच झाली आम्हाला. अरे वा, तो नाव फिक्स झाला. वा. पण मग हे नाव प्रोनाऊन्स करायला जरा कठीण आहे. हो, तर मग घरच्यांना जमलं नाही जमलं काय काय होतंय? मी सुद्धा स्मितू बोलतो फक्त, स्मितू असंच बोलतो. स्मिती मला म्हणजे थोडा मला पुढचा त्रास होतो. ठेवलंय मारी डॅशिंग नाव. बरं, मग वेगवेगळी नावं पडली आहेत का, लोकांनी ठेवली आहेत का? स्मिती म्हणणं कठीण जातं म्हणून. छकुली, नंतर काय आम्ही असं घरात सोनपापडी, सगळं गुलाबजामुन, रसगुल्ला अशी नावं बोलतो. आणि स्वीट आहे. आणि मामाचं एक नाव ठेवलेलं आहे गोडू. गोडू. हा, मामाने ठेवलेलं आहे. अरे गोडू. व्हेरी गुड. काय प्लॅन्स आहेत तिच्या भविष्यासाठी? तिने काय करावं असं वाटतं? माझं असं म्हणणं आहे की तिला जे आवडेल ते क्षेत्रात निवडावं. काही फोर्स नाहीये. तिला जे काही करायचंय तिने करावं. ओके. ऍक्च्युली मी तिला फोर्स करणार आहे की मैदानामध्ये यायचं तुला. बर. म्हणजे फिजिकली स्ट्रॉंग राहायचंय. बर. काही कुठल्या तरी म्हणजे बॉक्सिंग मध्ये जा, क्रिकेटमध्ये जा. बर. फिजिकली कुठल्या तरी खेळामध्ये प्रावीण्य मिळव बस. ग्रेट. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. बघूया तुम्हाला काय काय माहिती आणि किती किती. पण मी कुठला प्रश्न विचारणार आहे हे तुम्ही ठरवायचं आहे, कारण तुम्ही तो निवडायचा आहे. तर ह्यातलं एक कार्ड निवडा. सेकंड. 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 ओके. चित्रपट पाहायची किती आवड आहे? मला एवढं नाही, म्हणजे बघते पण एवढं नाही, जास्त बघत नाही. ऍक्शन कुठला पिक्चर असेल, ऍक्शन मूवी कुठली असेल मग तुमच्यासाठी अगदीच योग्य प्रश्न नाही, पण तरी मी तुम्हाला विचारणार आहे. मदत करू शकता सगळे मिळून. मला लहान मुलांसाठी बनवलेले असे 5 मराठी चित्रपट सांगा. माझा छकुला. माझा छकुला बरोबर. एक खूप जुना पिक्चर आहे, ब्लॅक अँड व्हाईट काळातला, जो खूप गाजलाय आणि त्याला खूप पारितोषिकं मिळाली आहेत. श्यामची आई. बरोबर, श्यामची आई. 2 चित्रपट झाले आहेत. तिसरा पिक्चर, परत एक हिंट देते. मराठीतला पिक्चर जो ऑस्करला ऑफिशियल एंट्री म्हणून गेला होता. श्वास. बरोबर, तिसरा पिक्चर. 3 झाले. अजून 3 झाले. पालक. बरोबर आहे खरं तर. लहान मुलांचा की नाही पण पालक आहे. करेक्ट. अरे शाळा झालेत 5. क्या बात आहे. टाळ्या. वा 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 वा. आज आपण आहोत छोटूशा स्मिधीच्या घरी आणि आता तिच्या दोन्ही आज्या मॅचिंग साड्या नेसून आपल्या समोर बसल्या आहेत. गुड न्यूज कळायला जवळपास 6 वर्ष लागली. तर तुम्ही कधी मुलांना सांगितलं का तुम्ही आता विचार करा किंवा प्लॅन करा, असं काही हट्ट केला का मुलांकडे? हो केला ना, केला. मग काय म्हणणं होतं त्यांचं? मी म्हणत तुम्ही काय करत असलं तर ते करू नका ना, आपल्याला काहीतरी मूल्य होऊ दे म्हणून. होऊ दे म्हणून. बर. नंतर मग ते काय घेतलं, येथे जाऊन ट्रीटमेंट घेतली आपली स्वतःची, रघुवंशी. मग ते काय डॉक्टरने सांगितलं होतं ते काय केलं, पण ते होत नव्हतं तरी पण. गावी गेल्यानंतर मला मी अशीच बसली होती ओट्यावर, सगळ्या माझ्या सासू सुना घेऊन बसलेली होती. तेव्हा ती रुज आली, मला फोन केला तिने. अरे वा. फोन केला तर तिने सांगितलं मला आई 1 महिना फक्त पालटला माझा. मला छान वाटलं, लय भरून आलं. थांब मी म्हणते अगोदर साखर ठेवते देवाजवळ आणि मग तुला मी काय विचारते. लय खुशीत होते. आणि मग खुशीत नंतर आली नव्हती तर भरपूर मी सगळं ते केलं, गरोदर पण केलं, काय हवं नको ते सगळं लाड केला. लाड केला. मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलांची एक पिढी वाढवली आहे, आता नातवंड पाहताय, काय फरक आहे संगोपनाच्या पद्धतींमध्ये, बाळणपणामध्ये, बालपणामध्ये काय फरक जाणवतो? तेव्हाच्या पद्धती, आताच्या? आता तेव्हाच्या पद्धती अशा होते, बाळाला जन्म दिला 12 दिवस आले किंवा 15 दिवस पण राहत नव्हते, तेव्हा आम्ही शेतीभातीवर कामाला जायचो. तेव्हा काय औषध पाणी काय घरगुटी या करायचे आणि ते पाजायचं. पण आता सगळी
नवीन पद्धत झालेली आहे. आता याने जरी बाळाला फिरायला नेला ना तर 10 वेळा फोन करते, कुठे आहे काय, बहिणीला फोन करते, अगं तो मैदानात आलेला लक्ष ठेवा, मुलीला घेऊन आलाय असं सांगते. अच्छा. आता जरा काळजी जास्त वाटते. काळजी जास्त वाटते. आधी पोरं आपली आपली मोठी व्हायची. मोठी व्हायची. आता नाही, आता ते सारखं त्यांच्याकडे लक्ष लागतं. ओके. झोपलेले असले तरी अंग उडवील म्हणा, कोणाचा आवाज आला तरी पण त्याच्यावर बसून राहायचं असं. आणि आई तुम्हाला काय वाटतं, सगळ्यात मोठा फरक काय जाणवतो? मोठा फरक म्हणजे असं काय ना, तिने म्हणजे नेते कुठे खेळायला नेतात काय, त्याने व्यवस्थित लक्ष ठेवायला पाहिजे घरात. त्याला आता ती भरपूर चंचल झाली. असे शेजार पाजारी जर मुलगा मुलाकडे पण दिला, हल्ली कसं विश्वास ठेवायला लागतं. हा, विश्वास ठेवायला म्हणतात. आणि जास्त पण मन ओढत नाही असा, याच्यात कोणाच्या याच्यात ताब्यात द्यावं असं मन ओढत नाही. आधी असं नव्हतं. आधी सगळे शेजार पाजारचे मिळून मुलाला वाढवायचे. मिळून मुलाला वाढवायचे. आज्यांशी गप्पा मारल्या आहेत. आता आपण सगळ्यांना काही प्रश्न विचारूया, ज्याची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायची. आणि तुमच्याकडे हो किंवा नाहीचे बोर्ड्स आहेत, त्यामुळे त्याच्या माध्यमातून तुम्ही उत्तर देऊ शकता. पहिला प्रश्न असा आहे की स्मिता खूप चिडचिड करत असेल, खूप रडरड करत असेल आणि अजिबात कोणाचंच ऐकत नसेल, तर आईबाबांची चिडचिड होते का? अच्छा, 4 जणांचं उत्तर आहे हो आणि ह्या दोघींचं उत्तर आहे नाही. ती गावची आहे, तिला काही भेटत नाही मुलगी. त्यांना काय माहित नाही म्हणतात. यांना माहितीये पण नाही चिडचिड होय. मी कधी पाहिलं नाही, तुमच्या समोर झाली नसेल. बरं, स्मिधीने खेळता खेळता कोणाच्या कानफडात मारली का? नाही. होय. हो नाही. आजी आणि दीदी काय हो, कशाबद्दल मार खाल्लात? नाही, मी नाही खाल्ली. म्हणजे तिला असं मोबाईलवर वगैरे जास्त आवडतं ना, तर मग तिच्या हातून मोबाईल घेतला ना की मग ती सगळ्यांना मारतच सुटते. पण तुम्हाला मारलाय का? मला नाही मारलंय. मग तुम्ही हो म्हणालात ना. तिच्या मम्मी पप्पांना बघितलं ना मार खाताना तिचा. लोकांना मारलेलं म्हणून होय. अच्छा, आणि तुम्हाला काय हो? माझ्या पण ते असे कानफाट्यात मारते. स्मिधीला रमवण्यासाठी कोणी तिच्यासमोर नाच वगैरे करून दाखवतं का? त्यांनी सगळ्यात आधी बोर्ड वर केला. विचारे बरं, काय नाच करून दाखवतात? आता मला समजलं, समजा आता ही मोबाईल देऊन पण गप्प बसणार नाही, काही करून गप्प बसणार नाही, काही चॉकलेट द्या, तर मग शेवटी थोडंसं जोकर बनायला लागते, नाचायला लागते शेवटी. एकदम So ते काम तुमचं असतं का? आणि नाचणं माझी थोडी हॉबी आहे, तर त्याच्या पुढे होऊन जातं. ऑडियन्स पण मिळतो. ऑडियन्स पण मिळतो. वा, कमाल. आणि अप्रिशिएट होतच तिच्याकडून एकदम. आज आपण आहोत छोटूशा स्मिधीच्या घरी आणि आता आपण तिच्या कुटुंबियांची काही खास गप्पा मारणार आहोत. तर आम्ही या भागाला म्हणतो किती सांगायचंय मला, या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातलं जे काही आजपर्यंत स्मिधीच्या आईवडिलांना बोलून दाखवलं नसेल ते बोलून दाखवू शकता. नवरा बायकोचे आईवडील झाले की अर्थातच त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतात आणि मग ते त्यांच्या मुलाचं संगोपन त्यांच्या परीने करत असतात. पण आपल्या सगळ्यांच्या मनात बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला सांगाव्याशा वाटतात. एखादी गोष्ट आवडलेली नसते, एखादी गोष्ट त्यांनी अशी नाही अशी करावी असं वाटत असतं, पण सहसा आपण हे बोलून दाखवत नाही. तर या माध्यमातून तुम्ही ते बोलून दाखवू शकता. त्यांनी मात्र फक्त या अशा स्माइलीजच्या माध्यमातून प्रतिक्रिया द्यायच्या आहेत तुम्हाला. ठीक आहे? या घ्या तुमच्या प्रतिक्रिया. कोण बोलणार आहे? मला असं वाटतं की स्मिधीच्या पप्पांनी पण तिला जास्त वेळ द्यायला हवा, कारण का ते फक्त वेनसडेला जेव्हा घरी असतात ना तेव्हा स्मिधी त्यांना चिटकून असते आणि इतर टायमाला ती आमच्याकडेच असते. तर जेव्हा पण ते घरी असतात ना त्यांनी खेळणं अवॉइड करून तिला वेळ द्यावा असं मला वाटतं. खेळणं अवॉइड करून म्हणजे काय खेळतात? क्रिकेट खेळायला जातात. अच्छा, सो क्रिकेट जरा कमी करून स्मिधीकडे वेळ द्यावा. हो. काय काय प्रतिक्रिया? ओके, मान्य आहे, मान्य आहे. त्यांना पण मान्य आहे. सगळ्यांच्या मनातलं आपण जाणून घेतलं आहे. अर्थातच तुमच्या मनात एकमेकांविषयी सुद्धा अपेक्षा असतीलच आणि त्या तुम्हाला माहिती असतील. तर या निमित्ताने एकमेकांना काय प्रॉमिस कराल, काय बदल करणार आहात स्वतः? हात धरून प्रॉमिस करायचं असतं आमच्याकडे, आणि स्पेशली स्मिधीच्या साक्षीने. आयुष्यातलं सगळ्यात जास्तीत जास्त वेळ मी हिच्यासाठी देणार आहे. ओके. आणि हिला काही कमी पडून देणार नाही.
आणि त्या क्रिकेटचं काय करायचं? तिला मी क्रिकेटर बनवणार. तिला स्पोर्ट्स मध्ये टाकणार आहे मी कुठल्या तरी. तिला बॉक्सर किंवा काही बॉडी बिल्डर बनायचं तरी तिला मी सपोर्ट करणार. बरं, म्हणजे मग तिच्या बरोबर यांनाही खेळताय. ओके. आणि तुम्ही काय प्रॉमिस करणार आहात? मी असं प्रॉमिस करेन की मी जास्त ओरडणार नाही, कारण मी तिला खूप ओरडते. ऍक्च्युली तिचं वय नाही ओरडा खायचा, पण मी तिला ओरडते कारण ती मोबाईल जास्त घेते, चॉकलेट्स खाते, जे पण त्यांनी सांगितलं ते मी अवॉइड करते की तिने करू नये, म्हणून तिला मी खूप ओरडते. ते मी जरा कमी करेन. ओके. स्मितीच्या आई बाबांनी तिच्या साक्षीने एकमेकांना प्रॉमिस तर केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक छोटासा खेळ खेळूया. तर खेळ असा आहे, इथे काही गोष्टी आम्ही कापडांखाली झाकून ठेवल्या आहेत. तुम्हाला 1 मिनिटाची वेळ दिली जाईल. त्या 1 मिनिटात तुम्ही दोघांनी या खाली नक्की काय गोष्टी आहेत, कुठल्या आकड्याखाली काय, ते सगळं नीट बघून घ्यायचंय. त्यानंतर तुम्हाला 2 मिनिटांची वेळ दिली जाईल. या 2 मिनिटांच्या वेळेत तुमच्यासमोर काही चिठ्ठ्या दिल्या जातील. त्यातली एक चिठ्ठी उचलायची. त्या चिठ्ठीमध्ये या खालच्या गोष्टीचं नाव लिहिलेलं आहे. ते नाव जोरात वाचायचं, डिस्कस करायचं ते कशाखाली असेल, आणि मग कापड उघडून बघायचं. जर तुमचं उत्तर योग्य आलं, बरोबर आलं, तर ते कापड बाजूला ठेवून द्यायचं. नाही तर ती गोष्ट परत झाकून ठेवायची. असं तुम्हाला 2 मिनिटात 6 गोष्टी बरोबर ओळखायच्या आहेत. जर तुम्ही 2 मिनिटांच्या आत 6 किंवा 6 पेक्षा जास्त गोष्टी बरोबर ओळखल्या तर तुम्ही जिंकणार आहात स्मितीसाठी झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. अजून 30 सेकंद आहेत. थांब बघू दे. हिरवी वाटाणे, उडीद डाळ, शेवटचे 10 सेकंद उरलेत. मूग मटकी, चवळी. आणि वेळ संपली आहे. ओके. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. एकच काढायचं. हो, एका वेळेला एकच. जाड चवळी. कुठं जाड चवळी? जाड चवळी. जाड चवळी. 15. बघूया. नाही चुकलं. चुकलं. बारीक चवळी इकडे. बारीक चवळी. ही बारीक. 13. बरोबर. ते टाका खाली आता. नेक्स्ट. 30 सेकंद झालेत. मिक्स डाळ. मिक्स डाळ. 2. येस, बरोबर. काबुली चणे. काबुली चणे. हे 12 नंबर. 12 नंबर. बरोबर. 1 मिनिट आणि 20 सेकंद झाले. चणे. 5 नंबर. 5 नंबर. नाही. हिरवे वाटाणे आहेत ते. खूप घाई करतो. बघा, असं करतात नेहमी. काय हे? काळी उडीद डाळ. तेच ना, आता काढ. बरोबर. वा वा वा, लकी आहात. नेक्स्ट. काळी वाटाणे. इकडे होते. हे 15 नंबर. 15 नंबर. बघूया बरोबर. ओके. वा 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 वा. 1 2 3 4 5. चला, एकच राहिलंय. आणि तूर डाळ. शेवटचे 30 सेकंद उरले आहेत. अरे वा. आणि वेळ पण संपली आहे. तुम्ही जिंकला आहात स्विधीसाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. थँक्यू. छोट्या स्मिधीला आणि बैकर कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. गणेशोत्सव सुरू आहे आणि रोज मी तुमच्याशी एक छोटीशी गोष्ट डिस्कस करते. आज आपल्या बरोबर अग्निशमन दलाचे कर्मचारी आहेत, तर त्यांनाच आपण विचारूया की गणेशोत्सवाच्या निमित्ताने फायर सेफ्टी लक्षात घेता काय सूचना द्याल लोकांना. मुंबई अग्निशमन दलाचा एक जवान म्हणून एक सगळ्यांना विनंती करतो की आम्ही बरेच इंजुअर्स लोकांना वाचवतो, आगीतून काढतो, पण काढताना आमचा सुद्धा जीव धोक्यात असतो अशाच वेळी. फक्त एक सगळ्या जनतेला विनंती आहे की फायर ब्रिगेडचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करूनच कन्स्ट्रक्शन करा, जेणेकरून कोणत्या निरपराधी एखादा माणूस मरू नये. आणि आग ही कधीच लागत नाही, आणि एकदा लागली तर सगळी प्रॉपर्टी त्याचबरोबर आपल्या भावना सुद्धा जाळून टाकते. बरोबर. गणेश उत्सवाच्या निमित्ताने मला एवढं सांगायचं वाटतं की आपले जे प्रोसेशन असतात ते जेव्हा एंडला समुद्राच्या ठिकाणी येतात तेव्हा येणारे जाणारे स्टॅम्पीड होण्याची शक्यता असते. बरेच लहान लहान मुलांना त्रास होतो, बरेच बेशुद्ध पडतात. त्यामुळे बीएमसीने जे काही रूल्स अँड रेग्युलेशन बनवले आहेत, डावीकडून चला वगैरे असे काही पाट्या, त्याचं फॉलो करा. आणि जे गणपतीचे पंडाल आहेत
ते जळण्याची वगैरे दाट शक्यता असते. तेथील कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी फायर ब्रिगेडचे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून तिथे फायर एक्सटिंग्विशर वगैरे ठेवून आणि कार्यकर्त्यांनी स्वतः फायर ब्रिगेडची गरज लागण्याआधीच त्या आगीवरती नियंत्रण घ्या. बरोबर, एवढंच मला सांगू वाटतं. आय एम शुअर तुम्ही करालच. आजच्या भागात इथेच थांबूया. आता भेट पुढच्या भागात आणखी एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.